नमस्कार लाडक्या विद्यार्थ्यांनो आणि पालकांनो. देवकृपा अकॅडमीमध्ये आपले स्वागत आहे. तर आपण आज पाहणार आहोत शुद्ध लेखनाचे नियम. तर बघा, वर्गामध्ये शिक्षक सांगतात विद्यार्थ्यांना की उद्या 10 ओळी शुद्ध लेखन लिहून आण, आणि विद्यार्थी काय करतो की फक्त मार वाचवण्यासाठी आपल्या पांढऱ्या कागदावर कसं तरी काळं निळं करून येतो, 10 ओळी लिहून आणतो. परंतु शुद्ध लेखन म्हणजे फक्त 10 ओळी लिहून आणणे हा त्याचा अर्थ होतो का? तर ते शब्द व्याकरणिकदृष्ट्या शुद्ध असायला पाहिजे, अचूक असायला पाहिजे, आणि ते येत नसल्यामुळे आपल्याला वारंवार शिक्षकांच्या माराला, शिव्यांना सामोरं जावं लागते. तेव्हा आपल्याकडून ती चूक होऊ नये यासाठीच हे नियम असतात व्याकरणाचे. तर त्यातील आज आपण एकाक्षरी शब्दाचा नियम पाहूया, म्हणजे यामध्ये भविष्यात 100% तुमची चूक होणारच नाही. तेव्हा बारकाईने लक्ष द्या की एकाक्षरी शब्द कसा लिहायचा. तर एकाक्षरी शब्द हा नेहमीच दीर्घ लिहायला पाहिजे. जसं वेलांटी असो किंवा उकार असो, ती दीर्घच यायला पाहिजे, मोठीच यायला पाहिजे, दुसरीच यायला पाहिजे. बघा, मी, ती, ही, की, पी, ची आणि अशा तऱ्हेचे एकाक्षरी शब्द कोणतेही असो ते दीर्घच लिहायचे. आणि हे एकाक्षरी अक्षर मी म्हणतो म्हणून किंवा व्याकरणाचा नियम सांगते म्हणून दीर्घ नाही, तर उच्चार करून पहा. मी, ती, ही, की, पी, ची. आता एक शब्द पाहूया आपण दोन अक्षरी उदाहरणादाखल. तुला. तुला म्हणजे तू हे अक्षर लवकर उच्चारल्या चाललं. पण हेच जर का आपण एकाक्षरी जर का घेतलं तू, तर याचा उच्चार करून पहा, आणि तुला याचा उच्चार करून पहा. म्हणजे ह्रस्व तू लवकर फास्ट जलद उच्चारला जाते, आणि हे जे तू आहे याला वेळ लागते. तर यालाच एककाच्या भाषेमध्ये मात्रे असं म्हणतात. ज्याप्रमाणे आपण मार्केटमध्ये जर का गेलो, आपल्याला धान्य घ्यायचं असेल तर धान्य किलोने घेतो, कपडा मीटरने घेतो, तेल पेट्रोल लिटरने घेतो. त्याच प्रकारे हे स्वर मोजण्याचे सुद्धा एकक आहे, त्याला मात्रे म्हणतात. तर हे तू हे उच्चाराला एक मात्रे कालावधी लागते, आणि हे तू किंवा वेलांटी मधले मी, ती, ही हे उच्चारायला 2 मात्रे कालावधी लागते. म्हणून त्याला आपण दीर्घ म्हणतो. याला ह्रस्व म्हणतो, याला दीर्घ म्हणतो. याला 1 मात्रे कालावधी लागते, तर याला 2 मात्रे कालावधी लागते. तर हा नियम 100% आपल्या हृदयामध्ये बसून घ्या की एकाक्षरी शब्द हा नेहमी दीर्घच लिहावा. मग ते वेलांटी असो वा उकार असो. ते वेलांटीचे वरील शब्द पहा. मी, ती, ही, की, पी, ची. आणि अजून जर काही यामध्ये शब्द असेल तर ते ऍड करा आणि ते दीर्घच वेलांटीचे लिहा. आता उकारामध्ये पहा. तू, पू, थू. यानंतर एखादा शब्द हू, कू. अशा तऱ्हेने कुठलाही वेलांटी आणि उकाराचा जर का शब्द लिहायचा झाल्यास एकाक्षरी, तो दीर्घच लिहावा, म्हणजे आपल्या लिखाणामध्ये चुका होणार नाही. नाहीतर काही जण मी शाळेत जातो अशा तऱ्हेने लिहितात आणि इथे पहिलंच अक्षर त्याचं चुकते. तेव्हा हा नियम जर का तुम्ही लक्षात घेतला
तर अशा तऱ्हेने स्टेप बाय स्टेप टप्प्याटप्प्यानं आपल्या लिखाणामध्ये शुद्धता येईल आणि आपलं लेखन हे अचूक बनण्याकडे आपण त्याचा कल ठेवू. अशा तऱ्हेने हा पहिला नियम झाला आजचा शुद्ध लेखनाच्या नियमामध्ये एकाक्षरी शब्द कसा असावा. तर एकाक्षरी शब्द हा नेहमी दीर्घच असावा.